नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र राज्यानं 51 वर्ष पूर्ण केलेत. 52व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. सुवर्ण महोत्सव तर आपण दणक्यात साजरा केला, पण आता या नंतरची वाटचाल अतिशय महत्त्वाची आहे आणि या वाटचालीमध्ये राज्याची प्रगती साधत असताना, राष्ट्राची प्रगती साधत असताना ही युवा शक्ती सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. महत्त्वाची भूमिका ते बजावणार आहेत. पण आज त्यांच्या पुढे आहेत अनेक प्रश्न. त्यांना सुद्धा त्यांची प्रगती साधायची आहे, पण त्यांच्यामध्ये एक अडसर आहे, तो भ्रष्टाचाराचा. भ्रष्टाचाराचा लढा हा कसा लढायचा, भ्रष्टाचाराला तोंड कसं द्यायचं, की हाच भ्रष्टाचार यापुढच्या काळात हा शिष्टाचार बनणार आहे, असं त्यांच्या मनात अनेक शंका आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं त्यांना मिळणार आहेत. ती आजच्या काळात अण्णा हजारे यांच्यासारख्या एका बहुमोल व्यक्तिमत्वाकडून. त्यांनी उभारलेलं आंदोलन त्यांनी स्वतः सगळ्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यानंतरच त्यांच्या मनात आता अनेक प्रश्न उभे राहिले, ज्यांची उत्तरं त्यांना मिळणार आहेत आज खुद्द अण्णा हजारे यांच्याकडून. तेव्हा जोरदार टाळ्यात स्वागत करूया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं. अण्णांचं तर आगमन आता झालेलं आहे या ठिकाणी, पण आता यानंतर एवढे सगळे तरुण आणि युवा वर्ग तुमच्या पुढे आहेत. पण आधी आमची अशी इच्छा आहे की तुम्ही, कारण हे सगळे तरुण जे आहेत ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आहेत, शिकतायत, काही जणांचं शिक्षण पूर्ण झालं आहे, काही चळवळींमधले आहेत, काही सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे आहेत. आज तुम्ही त्यांना नेमकं काय या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगू इच्छिताय? मी हे सांगू इच्छितो की युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. युवा शक्ती जर जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही या समाजाचं, या देशाचं. व्हिएतनामसारखे देश घडवले ते तरुणाने घडवलेले आहेत. इंडोनेशियातली क्रांती केली ती तरुणाने केलेली आहे. हा विचार तरुणाने केला पाहिजे. मी केला तो विचार. हार्ट अटॅक येऊन मरण येण्यापेक्षा जनहितासाठी मरण आलं तर आपलं भाग्य आहे. ते जनहितासाठी मरण आलं हे आपलं भाग्य आहे, असं मी तो विचार करतो. मी अधिक न बोलता आपण चर्चा करूया. त्यांच्या कामाची तळमळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते बोलतात सुद्धा तितक्याच तळमळीने. आपण आत्ताच त्याचा अनुभव घेतला. मला असं वाटतं सुरुवातीला आपण तुमच्या रोजच्या जीवनात जे तुम्हाला अनुभव येतात भ्रष्टाचारासंदर्भातले, त्यापासून आपण सुरुवात करूया. कोण आधी विचारेल प्रश्न? मी महर्षीनगर या वस्तीमध्ये राहत असताना माझ्याबरोबरचे असे किती लोक तरी होते की ज्यांना रेशनच्या संदर्भातला प्रॉब्लेम होता, अडचणी होत्या, की ज्यांना 6-6 किंवा 7-7 वर्ष झाली तरी रेशनचे रेशन कार्ड्स होते पण त्यांना धान्य मिळतच नव्हतं. यासाठी आम्ही खूप ठिकाणी फिरलो होतो. कितीतरी डोकेफोडी केली तरी त्यांना भ्रष्टाचार होतच होता. त्यांच्या नावाचं धान्य येत होतं तरी पण त्यांना दिलं जात नव्हतं. तर अशा वेळी काय करावं आम्ही सगळ्यांनी? त्यासाठी एकच मार्ग आहे, जे आम्ही आता लोकपाल बिल आणू इच्छितो. सगळ्यांनी संघटित व्हा आणि ज्या लोकांना रेशनिंग मिळत नाही, रेशनिंग कार्ड नाही, आता आम्ही लोकपाल बिलामध्ये या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत. एखादा माणूस गेला रेशनिंग कार्ड काढण्यासाठी, पैसे घेतल्याशिवाय त्याला कार्ड देत नाही. जातीचा दाखला जे आज मिळत नाही, आता लोकपाल बिलाचा कायदा झाला आणि तो नागरिक पैसे घेतल्याशिवाय तो दाखला देत नाही, अशा प्रकारची तक्रार हा नागरिक घेऊन लोकपालाकडे गेला तर लोकपाल त्या अधिकाऱ्याला कठोर दंडात्मक कारवाई, त्याची तरतूद आहे लोकपाल बिलात. कोणालाही तो कार्ड असा इन्कार करता येणार नाही त्याला. त्यासाठी आम्ही झगडतोय की गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मी त्यांना सुद्धा झगडायचं आहे, पण लोकपाल बिल जर आलं तर त्यामध्ये आणखीन न्याय मिळण्यासाठी आणि भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी खूप फरक पडेल. मला वाटतं लोकपाल विधेयकावरून अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असतील. अण्णा त्यांची उत्तरं देतातच आहेत, पण अशी अपेक्षा आहे की तुमच्याकडून जास्त रोजच्या तुमच्या व्यवहारातले जे प्रश्न आहेत भ्रष्टाचाराला सामोरं जात असताना, जसं आता हिने रेशनिंगबद्दल सांगितलं तसे आपण त्याच्याबद्दल आणखीन बोलूयात. तुमचे प्रश्न, अण्णांची उत्तरं या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. तुमचे प्रश्न अजून आहेत त्याबद्दल बोलूया. भारत माता की जय.